आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी आजी पणजीच्या काळातील आळूची वडी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे घालून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं। 2 कप बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा, थोडासा हिंग घालायचा, पांढरं तीळ घालायचं, कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। तयार केलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हे पाणी आपल्याला यामध्ये घालून याचं सैलसर बॅटर भिजवून घ्यायचं आहे। आजी पणजी मिक्सरच्या भांड्याऐवजी दगडी खलबत्त्याचा वापर करायचा बरं का। आता गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं। आळूची पाणी घेतलं, त्यावरती 1-2 वेळा लाटणं फिरवून घ्यायचं। यामुळे याच्या शिरा आहेत त्या मऊ होतात आणि रोल करताना सहज सोपे जातात। पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। तयार केलेलं बॅटर या पानांना लावून घ्यायचं। जमेल तितकी पाणी यावरती ठेवायची, यामुळे याला लेयर्स खूप छान येतात। रोल गुंडाळून घ्यायचा आणि गॅसवरती कढईमध्ये चाळण ठेवून हे वड्याचे रोल आहे ते उकडवून घ्यायचे। थंड झाल्यानंतर कट करायचे आणि तेलात तळून घ्यायचे कुरकुरीत।